शोधून शोधून तुम्ही या व्हिडिओवर आला आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फक्त 2 मिनिटे लागणार आहेत. 2 मिनिटानंतर तुमची लाडकी बहीण योजनेची KYC 100% सक्सेसफुल होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून लाडकी बहीण योजनेची KYC 100% कशी पूर्ण करावी हे मी 100% तुम्हाला ग्वाही देऊन सांगतो. दुसरा तुम्हाला व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि माझा हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघताय, कोणत्या तालुक्यामधून बघताय तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर तुम्हाला लाडक्या बहिणींनो प्ले स्टोअर ओपन करायचे आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट एड्ज नावाचं ब्राउझर डाउनलोड करायचे. डाउनलोड करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतोय. तो सक्सेसफुली ब्राउझर डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, याच्यावर क्लिक करायचे. ओपन याच्यावर क्लिक केल्यावर ओपन झाल्यावर ते ब्राउझर त्यामध्ये लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या याच्यावर क्लिक करायचे. नंतर तुम्हाला त्या KYC लिंक करते त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लाभार्थी आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आपण आता लाभार्थी आधार क्रमांक त्या चौकटीमध्ये टाकणार आहोत. लाभार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक बरोबर व्यवस्थित तुम्हाला टाकायचे आहे. एक जरी चूक केली तुमची लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही तो लाभार्थी आधार क्रमांक त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ ध्यानपूर्वक बघा, तुम्हाला याच्यामध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे. लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला तिथे एक कॅप्चा दिसतोय, प्लीज प्रोव्हाइड कॅप्चा. त्याला रिफ्रेश केल्यानंतर तिथे कॅप्चा येऊन जातो. तो नंबर्समध्ये कॅप्चा असेल तो तिथे नंबर पाहून बरोबर व्यवस्थित टाकून घ्यायचा आणि खाली आल्यानंतर मी सहमत आहे. पण अजूनही पण तुम्हाला इथे अनेबल टू सेंड OTP हे दाखवत आहे. तर आता काय करायचे लाडक्या बहिणींनो, थोडा वेळ घ्या. 5 मिनटं थांबायचे फक्त आपल्याला इथे. मी व्हिडिओ 5 मिनटं तुम्हाला इथे फक्त थांबायचं आहे. मी रिफ्रेश करायचे. नंतर रिफ्रेश केल्यानंतर परत तुम्हाला इथे लाभार्थ्याचा करेक्ट एक्झॅक्ट नंबर टाकायचा आहे. त्याच्यामध्ये नंबर टाकल्यानंतर रिफ्रेश या बटनावर क्लिक करायचे. तुम्हाला कॅप्चा मिळून जाईल. कॅप्चा त्या चौकटीमध्ये व्यवस्थित ते नंबर फिलअप करायचे. फिलअप केल्यानंतर तुम्हाला इथे मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचे. OTP तुमच्या याच्यावर पाठवला जाईल. परंतु तुम्हाला एकदा दोनदा याच्यामध्ये अनेबल टू सेंड OTP हे एरर तुम्हाला पाहायला मिळेल. पण तुम्ही संयम ठेवून याच्यामध्ये जर तुम्ही 1-2 वेळेस ट्राय केले तर तुम्हाला तो OTP तुमच्या नंबरवर, ज्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तो OTP जाईल आणि तुमची KYC 100% होणार आहे. पण तुम्हाला संयम ठेवूनच हे काम करायचे आहे. तुम्ही जर एका मिनिटात माझं काम होईल असं करा गेले तर तुमची KYC होणार नाही. फक्त तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि या ब्राउझरमधून 100% तुमची KYC होईल. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला परत याच्यात लाभार्थी आधार क्रमांक मी सहमती आहे हे OTP पाठवा बटनावर क्लिक करायचे. 100% तुम्हाला 2 ते 3 वेळेस ट्राय असे केल्यानंतरच तुम्हाला तो OTP 100% तुमच्या याच्यावर येईल आणि तुम्हाला ते OTP एंटर केल्यानंतर तुमची KYC होईल. तर लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब